महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। आज अखेरच्या टप्प्यात सांगली जिल्हा परिषद आणि खानापूर पंचायत समिती गणाचा प्रचाराचा टप्पा अंतिम टप्प्यावर आलेला आहे आणि या प्रचार सभेसाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे। त्याचबरोबर वैभव दादा यांचं सुद्धा थोड्या वेळात आगमन होत आहे। या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी मित्र ओबीसीचे नेते संग्रामनाना माने तसेच सर्व गावचे आलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन सर्व पदाधिकारी माता भगिनी आणि आपण मोठ्या संख्येने जमलेले भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते, मागच्या जर आपण 15 महिन्याच्या अगोदर पिटेच्या निकालानंतर पाहिलं तर या खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीची निवडणूक लागल्या का बाय दिली जाते असा प्रकार झाला होता। परंतु हा भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की इथं कार्यकर्ता आपसूक तयार होतो, कामाच्या माध्यमातून तयार होतो आणि ज्यावेळेस इथं कार्यकर्त्यातून तिकडे द्यायचा संबंध निर्माण झाला तेव्हा तुमचे नितीन राजे फार उत्सुक होते। एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा आणि तळागाळातून काम केलेला, फार दिवस ग्रामपंचायतीला काम केलेला आसदगावचे नितीन राजे यांना पक्षाने उमेदवारी द्यायचं फायनल केलं। तसेच शिवसेनेतून आकाश संभाजीराव माने यांना आळशी गटातून पंचायत समितीला आणि या बाळवणी गटातून मोहनराव धनवडे यांना तिकीट द्यायचं फायनल झालं। पक्षाने तुम्हाला असे उमेदवार दिलेले आहेत की जे 24 तास तुमच्या सेवेला उपलब्ध असतील, जे पक्षाचं ध्येय धोरण आहे त्याप्रमाणे काम करतील। आजची आपली जर परिस्थिती पाहिली तर अपोजिट गटाचा सरपंच असेल, उपसरपंच असेल, ज्याला पंचायत समितीतून काम करून घ्यायचं आहे असा तिकडे जायला टाळतोय। कारण काय तर त्या पंचायत समितीत एकाधिकारशाही झालेली, तिथला अधिकाऱ्याने ते सांगतात तसंच खात आहे। त्यामुळे आपल्या विचाराचे, आपल्या पक्षाचे उमेदवार आपण तिथं निवडून त्यांना आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण द्यायची। भारतीय जनता पक्षाचं आज आपण पाहिलं